मित्रांनो, समजा तुम्ही एका गावात आहात आणि त्या गावातल्या एका नदीतनं एक प्रेत बाहेर आलं आणि एक नाही तर अशी अनेक प्रेत बाहेर आली. तर काय घडेल? काय वाटेल तुम्हाला? अशीच एक सत्य घटना एका गावात घडली होती आणि त्याच घटनेवर आधारित एक चित्रपट सालबर्डी हा चित्रपट येतोय या एप्रिल महिन्यामध्ये. मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि सालबर्डी या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर हा नुकताच रिलीज करण्यात आलेला आहे आणि त्याचा रिव्ह्यू आपण करत आहोत. सुरुवातीपासूनच उत्कंठा वाढत जाते कारण गावामध्ये काहीतरी हत्याकांड घडतंय. पण ते हत्याकांड आहे का करणी, भानामती, ब्लॅक मॅजिक, जादूटोणा यामुळे झालेले ते मृत्यू आहेत काही कळायला मार्ग नाहीये. कारण गाव म्हटल्यानंतर गावामध्ये करणी, भानामती, जादूटोणा या गोष्टी मानल्या जात असतात. आता त्या सत्य असतात का, त्या कोणाला अंधश्रद्धा वाटतात का काय, हे तुम्हाला उलगडावं लागेल. पण जेव्हा अशी गावामध्ये एकामागोमाग एक हत्याकांडांची शृंखला घडते तेव्हा पोलीस तपासायला येतात आणि एक पोलीस अधिकारी स्त्री या केसच्या संदर्भात दाखल होते आणि ती कोण आहे माहितीये? अभिनेत्री पूजा सावंत. अभिनेत्री पूजा सावंत हिची दमदार एंट्री या चित्रपटात आपल्याला बघायला मिळते आणि तिथनच आपल्याला उत्सुकता वाढते की या चित्रपटामध्ये काय असणार आहे. कश्मीर महाजनी यांनी सादर केलेला गोंधळ अतिशय गाजतोय आणि यावरनं हा चित्रपट म्युझिकल सुद्धा असणार याची कुठेतरी कल्पना येते. पण मुख्य म्हणजे कलाकारांची भली मोठी तगडी फौज या चित्रपटात आहे. ओंकार भोजने आहे, शशांक शेंडे आहे, त्याचप्रमाणे माधव अभ्यंकर आहेत आणि या गावात घडणारं जे काही हत्याकांड आहे त्याचे पडसाद हे अगदी मंत्रालयापर्यंत जाऊन पोहोचतात असं सगळं दाखवण्यात आलेलं आहे. पण नेमकं हत्याकांड का होतंय, नेमके गुन्हे काय होत आहेत, या गुन्ह्यांच्या मालिकेत कोण सूत्रधार आहे, यासाठी मात्र तुम्हाला बघावा लागेल सालबर्डी, जो याच महिन्यात चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय.